students, today we are going to study 11th Science Physics chapter number 3 Motion in a Plane. Okay, या चॅप्टर मध्ये आपण बघतो एक्सप्रेशन फॉर सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. आता ह्याच्या अगोदर आपण बघितलेलं आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, मग इथं आपण एक डायग्राम कन्सिडर केलेली आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण कन्सिडर केलेलं आहे. याच्यामध्ये एक ऑब्जेक्ट आहे, तो या सर्कमफरन्सवर सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय, ज्याचा अँग्युलर स्पीड जो आहे दॅट अँग्युलर स्पीड इज ओमेगा. ओमेगा हा अँग्युलर स्पीड आहे. आणि ह्या याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा जो सर्क्युलर पाथने फिरतोय त्या सर्क्युलर पाथची रेडियस आपल्याला दिलेली आहे r. आता ह्या ऍक्सिसवर आपण एक p0 पॉइंट आपण कन्सिडर केलेला आहे. ज्यावेळेस हा पॉइंट आपल्या ऍक्सिसवर असेल, ऑब्जेक्ट ऍक्सिसवर असेल, त्यावेळेस त्याचा पॉइंट असेल p0. ओके, आणि जसं जसा हा मोशन मध्ये आहे आणि जसं जसं पुढे जाईल तसा ठराविक टाइम इन्स्टंट t साठी आपण कन्सिडर केलेला आहे की या पार्टिकल आहे p पॉइंटला आहे पार्टिकल. ओके, मग p पॉइंटला त्यांनी कव्हर केलेला आहे जे डिस्टन्स आहे दॅट इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण म्हणूया. दॅट डिस्प्लेसमेंट फ्रॉम x ॲक्सिस and the displacement is theta. Okay, theta is equal to angular velocity into time, that is omega into t. Theta म्हणजे काय आहे? This is the angular displacement. Okay, displacement आहे ते. आता याच्या असणारा हा जो रेडियस वेक्टर आहे that radius vector is r bar. आता इथं जर बघितलं तर p चे दोन कोऑर्डिनेट मिळतात, एक x कोऑर्डिनेट एक आहे y कोऑर्डिनेट. आता त्याचा जर आपण x कोऑर्डिनेट जर बघितला तर ही जी व्हॅल्यू आहे दिस इज द x कोऑर्डिनेट अँड दिस इज y कोऑर्डिनेट. ओके, मग आता आपल्याकडे थीटा दिलेला आहे. आपल्याला हे x कोऑर्डिनेटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. सो याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. याच्यासाठी आपल्याला कन्सिडर करावं लागेल cos ऑफ थीटा. cos ऑफ थीटाचा फॉर्म्युला आहे ॲडजस्टंट साइड, कारण x ही त्याची ॲडजस्टंट साइड आहे. सो therefore cos of theta is equal to adjacent side upon hypotenuse and hypotenuse is r. From this we get x is equal to r cos of theta. Now we can consider the sin theta. Sin theta is equal to sin theta साठी काय येतं opposite side upon hypotenuse. Opposite side is y divided by hypotenuse is r. From this we get y is equal to r sin theta. इथं आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली, इथं आपल्याला y साठीची व्हॅल्यू मिळाली. ओके, आता हा जो रेडियस वेक्टर आहे दिस रेडियस वेक्टर इज रिटन इन द फॉर्म ऑफ x and y. x and y फॉर्म मध्ये आपण त्याला लिहू शकतो. x आणि y आणि त्याची युनिट वेक्टरच्या फॉर्म मध्ये, आणि त्याला आपण लिहू शकतो r bar is equal to x I cap plus y j cap. ओके, आणि x आणि y च्या व्हॅल्यू आपण तिथे सबस्टिट्यूट करूया. सो वी गेट r bar is equal to x ची व्हॅल्यू आहे r cos theta I cap plus r sin theta j cap. ओके, मग ही थीटाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. थीटा इज इक्वल टू ओमेगा टी. ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. देयरफॉर r bar इज इक्वल टू r आपण कॉमन घेऊया. आतमध्ये राहत आहे cos ऑफ ओमेगा टी I कॅप प्लस sin ऑफ ओमेगा टी j कॅप. दिस इज द डिस्प्लेसमेंट और दिस इज द रेडियस वेक्टर. ओके, आता ह्या रेडियस वेक्टरची आपल्याकडे वेलोसिटी आपल्याला फाइंड आउट करायची. आता वेलोसिटी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हा जो रेडियस वेक्टर आहे किंवा हा जो r बार आहे याचं घ्यावं लागेल डेरिव्हेटिव्ह. ओके, ह्या r बारचा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं दॅट इज वी नो द फॉर्म्युला वेलोसिटी इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस r बार with respect to t. ओके, dr by dt हा रेडियस वेक्टर इथं ह्याचे आपल्याला डेरिव्हेटिव्ह आपल्याला ह्याचा घ्यायचा. सो आपण हा फॉर्म्युला मध्ये लिहूया r d by dt of r
cos of omega t I cap plus sin of omega t j. ओके, हा r म्हणजेच काय, दिस इज द रेडियस आणि रेडियस असल्यामुळे त्याला आपण कॉन्स्टंट टर्म आहे ती आपण बाहेर घेऊया r डेरिव्हेटिव्ह. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा त्या पूर्ण टर्मचा, तर इथं प्लस टर्म आहे, प्लस टर्म असेल तर आपण डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतो. सो वी कॅन राइट d by dt of cos omega t I cap plus d by dt of sin omega t j. आता इथं cos ओमेगा टी आणि sin ओमेगा टी चे डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचे आणि हे डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, दॅट इज d by dt ऑफ किंवा d by dt म्हणजे d by dx ऑफ cos x is equal to minus sin x and d by dt of dx of sin x is equal to cos x. हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, आपण यूज करतोय ओमेगा टी साठी. सो हा फॉर्म्युला आपण यूज करूया. देयरफॉर r cos ऑफ ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह cos x चा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस sin x. सो cos ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस sin ओमेगा टी इनटू, आता हा ओमेगा टी आपण स्टँडर्ड फॉर्म्युला यूज करतोय. सो या ओमेगा टी चा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल d by dt ऑफ ओमेगा टी I cap प्लस त्याचा डेरिव्हेटिव्ह sin ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला म्हणून cos ऑफ ओमेगा टी इनटू d by dt ऑफ ओमेगा टी इनटू j. ओके, चला पुढे आपल्याला लिहिता येईल r मायनस sin ओमेगा टी. ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह ओमेगा the angular velocity in that velocity is constant, कारण आपण इथे घेतलेलं जे मोशन आहे ते युनिफॉर्म मोशन आहे. युनिफॉर्म मोशन म्हणजे कॉन्स्टंट वेलोसिटीनं मूव्ह होणारा जो ऑब्जेक्ट आहे. युनिफॉर्म मोशन साठी, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन साठी वेलोसिटी कॉन्स्टंट असते. सो ओमेगा ची व्हॅल्यू इन कॉन्स्टंट ॲज इट इज अँड डेरिव्हेटिव्ह t विथ रिस्पेक्ट टू t इज 1. त्याच्यासाठी आपण यूज करतोय फॉर्म्युला d by dx ऑफ x raised to n आणि हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. स्टँडर्ड फॉर्म्युला आपण लिहू शकतो n x raised to n minus 1. आता इथे आपल्याला घ्यायचे t म्हणजे इथे आपल्याला घ्यायचे d by dt of t raised to 1. तो फॉर्म्युला आहे 1 t raised to 1 minus 1 and t raised to 1 minus 1 is t raised to 0 and t raised to 0 ची व्हॅल्यू आहे 1. सो t चे डेरिव्हेटिव्ह जे आहे ते किती आहे 1 प्लस I cap प्लस cos of omega t into derivative of omega t is omega j. ओके, म्हणजे इथे आपल्याला ही जी व्हॅल्यू मिळाली आहे कशाची व्हॅल्यू मिळाली आहे, दिस इज द व्हॅल्यू ऑफ वेलोसिटी दॅट इज p is equal to r. त्या ओमेगाला आपण बाहेर घेऊया, ओमेगा दोन्हीकडे आहे ते लिहिता येईल r ओमेगा मायनस sin ओमेगा t I cap प्लस cos ओमेगा t j cap. ओके, आता हा मिळाला आहे आपल्याला वेलोसिटी, ही मिळाली वेलोसिटी वेक्टर किंवा हा वेलोसिटी वेक्टर आहे आणि ह्या वेलोसिटी वरून आपल्याला काढायचं आहे ऍक्सिलरेशन. सो ऍक्सिलरेशन काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज ऍक्सिलरेशन. सो आपल्याला ह्या वेलोसिटीचं परत घ्यावं लागेल डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपल्याला मिळणार आहे ऍक्सिलरेशन. So differentiating this we get that is acceleration is equal to dv by dt, that is d by dt of v, ची व्हॅल्यू आहे r ओमेगा मायनस sin ओमेगा t I cap प्लस cos ओमेगा t j. r ओमेगा कॉन्स्टंट आहे तर मग बाहेर घेऊया r ओमेगा आतमध्ये नाही मायनस sin ओमेगा t I cap.
आता मायनस साइन ओमेगा टी चं डेरिव्हेटिव्ह म्हणून घेतलं त्याच पद्धतीने आपण घ्यायचे मायनस ॲज इट इज साइन ओमेगा टी चं डेरिव्हेटिव्ह तर cos ओमेगा टी into derivative of omega t is omega I cap plus cos omega t चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचे cos omega t चं डेरिव्हेटिव्ह येते minus sin omega t into derivative of omega t is omega into j. therefore आता इथं आपल्याला ओमेगा ओमेगा आहे ते ओमेगा आपण बाहेर घेऊया दोन्हीकडे मायनस मायनस साइन आहे मायनस साइन आपण बाहेर घेऊया सो वी गेट मायनस r ओमेगा बाहेर आल्यानंतर हा ओमेगा म्हणजे ओमेगा स्क्वेअर आतमध्ये राहील मायनस सॉरी मायनस नाही राहणार इथं cos ओमेगा t I cap प्लस sin ओमेगा t j cap. नेक्स्ट आपण बघूया ह्या r ने काय करूया आपण आतमध्ये मल्टिप्लाय करूया सो वी गेट मायनस ओमेगा स्क्वेअर r cos ओमेगा t I cap plus r sin ओमेगा t j cap and this is the value of r bar. वेळेला आपण जो r bar कन्सिडर केला होता त्या r bar ची व्हॅल्यू ती सो वी गेट acceleration is equal to minus omega square r bar. ओके आता इथे जर आपण बघितलं तर ही acceleration साठी हे जे साइन आले दॅट इज मायनस साइन आणि हे मायनस साइन काय इंडिकेट करतं दॅट मायनस साइन इंडिकेट दॅट acceleration हे acceleration आणि हा जो रेडियस वेक्टर आहे दॅट रेडियस वेक्टर आर इन अपोजिट डायरेक्शन दोन्ही कसे आहेत अपोजिट डायरेक्शन आहे आता इथे जर बघितलं हा रेडियस वेक्टर जो आहे तो ह्या डायरेक्शनने आहे सो इथे असणारे जे acceleration आहे ते कुठल्या डायरेक्शनने टुवर्ड द सेंटर त्या acceleration ची डायरेक्शन कारण दोन्ही अपोजिट डायरेक्शनने म्हटलं रेडियस वेक्टरची डायरेक्शन जर आउटवर्ड डायरेक्शन असेल तर acceleration ची डायरेक्शन कशी येणार आहे टुवर्ड सेंटर दॅट इज इनवर्ड डायरेक्शन आपण म्हणूया तर टुवर्ड सेंटर येते आणि ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय आणि त्याची acceleration इज डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर तर त्या acceleration आपण म्हणतो दॅट acceleration इज कॉल्ड ॲज सेंट्रिपेटल acceleration. ओके सेंट्रिपेटल acceleration म्हणजे काय द acceleration डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल सर्कलच्या सेंटरकडे डायरेक्ट झालेला असेल तर त्याला म्हणतो आपण सेंट्रिपेटल acceleration. सो दिस इज द centripetal acceleration. Okay, and this is the expression for centripetal acceleration that is a bar is equal to minus omega square r bar. Okay, आता हे मिळालं आपल्याला सेंट्रिपेटल acceleration ह्याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे सेंट्रिपेटल फोर्स. ओके मग सेंट्रिपेटल फोर्स कॅल्क्युलेट करताना आपण न्यूटन्स लॉ ऑफ मोशन आपण यूज करणार आहोत आणि फॉर्म्युला न्यूटन्स लॉ ऑफ मोशन इज F is equal to mass into acceleration. That is वेक्टर क्वांटिटी मध्ये आपण लिहू शकतो F bar is equal to m into a bar that is mass into acceleration. So ही acceleration ची व्हॅल्यू याच्यामध्ये सबस्टिट्यूट करूया F bar is equal to m into a that is minus omega square r bar. Okay, therefore F bar is equal to minus m omega square r bar. हे झालं वेक्टर फॉर्म मध्ये जर याचं मॅग्निट्यूड आपण कन्सिडर केलं टेकिंग मॅग्निट्यूड वी गेट F is equal to m omega square into r आणि ही जी व्हॅल्यू आहे दिस इज कॉल्ड ॲज सेंट्रिपेटल फोर्स. त्याला काय म्हणलं जातं दिस इज द सेंट्रिपेटल फोर्स. ओके मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपेटल फोर्स आणि हा आहे आपला सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स आपण कशाला म्हणतो दॅट इज ऑब्जेक्ट इज इन सर्क्युलर मोशन अँड द फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर. आता हे सेंट्रिपेटल acceleration आपण आणखी एका पद्धतीने लिहू शकतो वेगळ्या फॉर्म्युल्यामध्ये. we know the formula of omega that is omega is equal to v by r. So substitute this value we get F is equal to m value of omega is v square by r square into
याला सुद्धा आपण काय म्हणतो, दिस इज ऑल्सो सेंट्रिपेटल फोर्स. ओके. त्याचबरोबर आपण r ची व्हॅल्यू, याच्यावर आपण r ची व्हॅल्यू सुद्धा सबस्टिट्यूट करू शकतो. याच्यावर आपण लिहू शकतो r इज इक्वल टू p बाय ओमेगा. ओके. सो ही व्हॅल्यू सुद्धा आपण याच्यावर सबस्टिट्यूट करू शकतो. वी गेट f इज इक्वल टू m ओमेगा स्क्वेअर p बाय ओमेगा. ओमेगा और ओमेगा कैंसल, वी गेट m p. आणि त्याला सुद्धा आपण काय म्हणतो, हे तीनही जे इक्वेशन्स आहेत, these three equations are equation of centripetal force. ओके. आणि acceleration साठी आपण इक्वेशन बघितलं होतं, a बार इज इक्वल टू मायनस मायनस ओमेगा स्क्वेअर r.